नमस्कार. आपल्या सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. देवीचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर अखंड राहो ही सदिच्छा. गेली 2-3 वर्ष मी नवरात्रीमध्ये विविध उपक्रमातून आपल्याला भेटत आहे आणि या नवरात्रीमध्ये नवदुर्गांची जी वेगवेगळी रूपं आहेत, प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली दुर्गा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण यावर्षी काहीतरी वेगळा विचार मनात आला आणि अध्यात्म म्हणजे नेमकं काय, अध्यात्माकडे बघणारी दुर्गेची दृष्टी कशी आहे, आपल्यामधल्या दुर्गेची दृष्टी कशी आहे हे सगळ्यांना कळावं. किंवा प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. अध्यात्माच्या मार्गात चालताना, साधनेच्या मार्गात चालताना नेमकं काय करायला हवं याबद्दल आपल्याला काही शंका असतात. तर किंवा ध्यानधारणा करून आपण अध्यात्माच्या मार्गावरून ईश्वरापर्यंत कसं पोहोचू शकतो, या वेगवेगळ्या गोष्टींची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत असते. आणि या वेळेला आपल्या मनातली जी दुर्गा आहे ती दुर्गा याबाबत काय म्हणतीये, प्रत्येकीच्या मनातल्या दुर्गेचा विचार काय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या 9 दिवसात मी करणार आहे. तर या ज्या 9 दिवसातल्या दुर्गा आहेत त्या आपल्यातल्याच आहेत, पण तरीसुद्धा आपल्या सर्वांपेक्षा त्यांच्यात काहीतरी वेगळेपण नक्कीच आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचे विचार जाणून